आजपर्यंत तुम्ही अंडा पराठा बनवायचे भरपूर प्रकार बघितला असाल, पण ज्या पद्धतीने आज मी अंडा पराठा बनवून दाखवणार आहे, या पद्धतीने तुम्ही पराठा बनवलात तर चवीला अप्रतिम व सारणाने टम्म भरलेला गुबगुबीत पराठा बनतो। जर तुम्हाला हा असा पराठा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग हा पराठा बनवण्यासाठी इथं मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यासोबत अर्धा लहान चमचा मिरची पावडर व चवीपुरतं मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेऊया। तर इथं आपल्याला हे काही विशेष पीठ मळायची गरज नाही, आपण नेहमी चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसं पीठ मळून घ्यायचं आहे। पण लक्षात असू द्या की मऊ पीठ मळायचं, त्यामुळे असं पीठ मळल्यानंतर शेवटी त्याच्यावर चमचाभर तेल टाकून परत थोड्या वेळ मळून घ्या, कारण की पीठ लवकरात लवकर सेट होऊन व्यवस्थित मऊ होईल। तर आता आपण याला झाकून सेट होण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण एका भांड्यात बारीक चिरलेला एक कांदा व त्यासोबत बारीक कापलेला एक टमाटर आणि बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या व तसेच थोडीशी कोथिंबीर टाकून यात आपल्याला अंडे तोडून टाकायचे आहे। इथं मी 4 अंड्यांना तोडून घेतलंय। आता शेवटी चवीपुरतं मीठ टाकून याला व्यवस्थित मिसळून अंड्याचं मिश्रण बनवून घेऊया। जर तुम्हाला यात काही कोरडे मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। तर इथं आपलं अंड्याचं मिश्रण तयार आहे। आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे कणिक सेट झाल्यानंतर थोडंसं मळून एकसमान गोळे बनवायचे। मग त्यानंतर एक एक उंडा बनवून लाटायचा आहे। तर याला काही विशेष लाटायची गरज नाही, फक्त शक्य असेल तितकं पातळ चपातीसारखी लाटी लाटायची। तर याचप्रमाणे अगोदर 2 ते 3 लाट्या बनवून घ्यायच्या। मग त्यानंतर एका लाटीवर थोडंसं तेल पसरवून लावायचं आहे। इथं तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता। आता याच्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून पसरवून घेऊया आणि याचप्रमाणे एकावर एक 3 लाट्या ठेवून प्रत्येक लाटीवर तेल व कोरडं पीठ पसरवून सारखीच प्रोसेस करायची आणि त्यानंतर कोणत्याही एका बाजूला पकडून गुंडाळत गुंडाळत घट्ट रोल बनवायचा। अगदी व्हिडिओत पाहताय तसं ही प्रोसेस आपण यासाठी केली आहे की पराठ्याला थोडेसे पदर सुटावेत म्हणून। त्यामुळे रोल बनवल्यानंतर त्याला असं 2 भागामध्ये कट करून परत याला लहान लहान तुकड्यांमध्ये कट करायचं आहे। इथं आपण हे लहान लहान आकाराचे पराठे बनवतोय, ते का हे पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईलच। तर आता आपण याला कोरड्या पिठात घोळून लाटून घेऊया। तर शक्य असेल तितकं पातळ पण हळूवार हाताने लाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशाच पद्धतीने लहान लहान सर्व पराठे एकदाच बनवून गरमागरम तव्यावर टाकून एक एक पराठा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी याला दोन्ही बाजूने जास्त भाजायचं नाही, फक्त एका साईडने व्यवस्थित चांगलं भाजायचं आणि दुसऱ्या बाजूने कमी भाजायचं आहे। हे पहा, एक बाजू अशी चांगली भाजायची आणि दुसऱ्या साईडने असं कमी भाजून काढून घ्या आणि सारख्याच पद्धतीने सगळे पराठे भाजा। मग त्यानंतर असेल तो लहान पॅन गॅसवर ठेवून त्याला थोडंसं तेल लावायचं आणि पॅनच्या आकारानुसार त्यात अंड्याचं मिश्रण ओतायचं आहे। इथं मी साधारण 3 पळी मिश्रण ओतलंय। मिश्रण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही। आता आपण याच्यावर एक भाजलेला पराठा ठेवून घेऊ। तर ज्या बाजूला पराठा जास्त भाजलाय ती बाजू खाली व असं कमी भाजलेली साईड वर करून ठेवायचं आणि हळूवार हाताने दाबत दाबत चिटकवून कडेने चमचा फिरवत व्यवस्थित सेट करत करत साधारण अर्धा मिनिट भाजायचं आहे। आता याला दुसऱ्या बाजूला पलटू आणि या साईडनेही वरून एक पळी अंड्याचं मिश्रण टाकून पसरवून घेऊया। जर तुम्ही हे मुलांसाठी बनवत असाल तर याच्यावर किसून थोडंसं चीज पण ठेवू शकता। आता याच्यावर सुरुवातीसारखं आणखीन एक पराठा ठेवून आलटून पलटून दोन्ही बाजूंनी तेल तूप हवं ते लावत लावत खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तसा हा पराठा ज्यांना अंड खायला आवडतं, मग ते लहान असो की मोठे, सगळेच फार आवडीने खातील। तुम्ही पाहू शकता की हा पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजलाय। तर इथं माझे 4 अंड्यामध्ये 5 पराठे बनले आहेत। तुम्ही पण या पद्धतीने अंड्याचा गुबगुबीत पराठा एकदा अवश्य बनवून पहा, घरातल्या प्रत्येकाला आवडणार हे नक्की। तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।